Okay. In last lecture, we had discussed about different types of, you can say that, abiotic and biotic agents for the process of pollination. Am I right? Uh, आज आपण जो टॉपिक डिस्कस करणार आहे दॅट टॉपिक इज कन्सिडर्ड टू बी आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. व्हॉट इज दे आर कॉल्ड? आउटब्रीडिंग डिव्हाइसेस. नाउ बेसिकली तुम्ही एंजिओस्पर्मला कन्सिडर करत असाल टू मेंटेन द जेनेटिक डायव्हर्सिटी, बिकॉज कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन जर एखाद्या अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये होत असेल तर कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशनमुळे त्या अँजिओस्पर्मिक प्लांटचं जे प्रोडक्शन आहे, जी इल्ड आहे, ती हळूहळू कमी होत जाते. कोणत्याही प्लांटला जर इव्हॉल्युशन मध्ये सर्व्हाइव्ह करायचं असेल तर त्या प्लांटने आपली जेनेटिक डायव्हर्सिटी मेंटेन ठेवली पाहिजे टू इन्क्रीज द प्रोडक्शन. आणि जर प्लांट कंटिन्युअस सेल्फ पॉलिनेशन करत असेल तर त्यामुळे इनब्रीडिंग डिप्रेशन प्लांट्समध्ये बघायला मिळतो. अँड दॅट इनब्रीडिंग डिप्रेशनला अवॉइड करण्यासाठी अँजिओस्पर्मिक प्लांट्समध्ये काही मेकॅनिझम्स डेव्हलप झालेत. अँड दीज मेकॅनिझम वॉट एव्हर इज प्रेझेंट, दीज आर टू डिस्करेज सेल्फ पॉलिनेशन, to discourage self pollination and to promote क्रॉस पॉलिनेशन. मग आता आउटब्रीडिंग डिव्हाइसेस लक्षात ठेवायचे असतील तर कसे लक्षात ठेवाल? आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आर द मेकॅनिझम. वन्स अगेन, आउटब्रीडिंग डिव्हाइसेस आर adaptations or mechanisms developed by the plant to discourage self pollination and to promote cross pollination, because the continuous self pollination results in inbreeding depression and genetic diversity will lead to the process of evolution. Now, when you talk about the outbreeding devices, we have to list out many outbreeding devices. Outbreeding devices मध्ये पहिला outbreeding device आहे unisexuality, second one dichogamy, prepotency, heterostyle, हर्कोगॅमी आणि सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. किती आहेत? मला वाटते 6. बरोबर आहे, नीट लक्ष द्या. फर्स्ट वन इज युनिसेक्शुअलिटी, डायकोगॅमी, प्रीपोटेन्सी, हेटेरोस्टायली, हर्कोगॅमी आणि सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. आता न बघता सांगा पहिला कोणता? युनिसेक्शुअलिटी. सेकंड वन इज कन्सिडर टू बी डायकोगॅमी. थर्ड वन इज कन्सिडर टू बी प्रीपोटेन्सी. बरोबर आहे. फोर्थ वन इज कन्सिडर टू बी हेटेरोस्टायली. देन देअर विल बी हर्कोगॅमी अँड देन देअर विल बी सेल्फ इनकॉम्पॅबिलिटी. आता एक 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 मेकॅनिझम आपण शॉर्ट मध्ये डिस्कस करू. मला एक गोष्ट सांगा, जेव्हा एखादा प्लांट आउटब्रीडिंग डिव्हाइस तयार करतो किंवा आउटब्रीडिंग डिव्हाइस डेव्हलप करतो तेव्हा प्लांट सेल्फ पॉलिनेशन अवॉइड करतो आणि फेवर करतो कोणतं पॉलिनेशन? क्रॉस पॉलिनेशन. आता तुम्ही आउटब्रीडिंग डिव्हाइसेसला कन्सिडर करत असाल तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेसमध्ये पहिला जो आउटब्रीडिंग डिव्हाइस येतो दॅट इज कॉल्ड युनिसेक्शुअलिटी. What is the first outbreeding device is called? Unisexuality. Basically, when you talk about the unisexuality, that does mean that the plant, whatever is present, that plant will favor to remain unisexual. Plant or flower, whatever is present, that flower unisexual राहण्यासाठी फेवर करतो. आता युनिसेक्शुअल या शब्दाचा अर्थ काय? तर आयदर प्लांट एकतर प्रोड्यूस करेल मेल फ्लावर किंवा प्रोड्यूस करेल फीमेल फ्लावर. म्हणजे प्लांट जो असतो तो एकतर मेल फ्लावर प्रोड्यूस करतो किंवा फिमेल फ्लावर प्रोड्यूस करतो, बायसेक्शुअल फ्लावर प्रोड्यूस करत नाही. अशी जर कंडिशन असेल ना की एक पर्टिक्युलर प्लांट आहे अँड दॅट प्लांट वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज प्रोड्युसिंग आयदर मेल ऑर फिमेल फ्लावर. मी हे सांगतोय की मेल फ्लावर याचा अर्थ ज्यावर अँड्रोशियम प्रेझेंट आहे, बरोबर आहे ना, आणि फिमेल फ्लावर ज्याच्यावरती गायनोशियम प्रेझेंट आहे. प्लांट एकतर मेल किंवा फिमेल फ्लावर प्रोड्यूस करतो, या कंडिशनला कन्सिडर करत असाल तर दिस कंडिशन इज कॉल्ड डायोशियस कंडिशन. विच कंडिशन? डायोशियस कंडिशन. आता इथे लक्षात ठेवताना ना एक दोन गोष्टी लक्षात ठेवा. काही प्लांट्स तुम्हाला अँजिओस्पर्म मध्ये बघायला मिळतील ज्यांच्यावरती मेल सेक्स ऑर्गन आणि फिमेल सेक्स ऑर्गन एकाच फ्लावर वरती प्रेझेंट असतो. दॅट इज कन्सिडर टू बी मोनोशियस. आणि मोनोशियसला कन्सिडर करत असाल तर मोनोशियसचं एक्झाम्पल जर कन्सिडर केलं तर मोनोशियसचं एक्झाम्पल आहे मेज. मोनोशियस का एक्झाम्पल इज कन्सिडर टू बी मेज. काही प्लांट्स बघायला मिळतील विच आर कन्सिडर टू बी डायोशियस, जे मी आत्ता डिस्कस केले. आणि डायोशियसला कन्सिडर करत असाल तर डायोशियस या पर्टिक्युलर प्लांटकडे आला तर याचं पहिलं एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे पपया प्लांट. विच प्लांट? पपया. आणि त्यामुळे पपया प्लांटला कन्सिडर करत असाल तर पपया प्लांटमध्ये मेल आणि फिमेल सेक्स ऑर्गन डिफरंट असतात. अँड सेकंड एक्झाम्पल वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड मलबेरी प्लांट. ओके. मग पहिला आउटब्रीडिंग डिव्हाइस कोणता झाला? युनिसेक्शुअलिटी. युनिसेक्शुअलिटीमध्ये फ्लावर फेवर टू रिमेन युनिसेक्शुअल. तो मेल आणि फिमेल फ्लावर वेगवेगळे तयार करतो जेणेकरून सेल्फ पॉलिनेशनचे चान्सेस रिड्यूस होतात. युनिसेक्शुअल कंडिशन असेल तर दॅट इज कॉल्ड डायोशियस कंडिशन.
बरं, हे एक्झाम्पल नोट डाऊन करा. मोनोशियसचं एक्झाम्पल मेज आणि डायोशियसचं एक्झाम्पल पपया आणि मलबेरी. मी काल तुम्हाला या पूर्ण चॅप्टरच्या नोट्स पाठवल्यात, त्याच्यामधून याला स्टडी करा आणि याचे एक्झाम्पल हळूहळू हळूहळू सगळे क्लिअर करा. आता सेकंड टाइप कन्सिडर करत असाल तर सेकंड टाइप ऑफ आउटब्रीडिंग डिव्हाइसेस वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड डायकोगॅमी. विच गॅमी? डायकोगॅमी. आता डायकोगॅमी या आउटब्रीडिंग डिव्हाइसेसला कन्सिडर करत असाल तर डायकोगॅमी इज कन्सिडर टू बी the anther whatever is present, anther and whatever the stigma is present, anther and stigma whatever is present, they will mature, they will mature at different times, they will mature at different time. जर एखाद्या फ्लावर मध्ये अँथर आणि स्टिग्माचा मॅच्युरेशन पिरियड डिफरंट असेल तर स्वाभाविक आहे त्यांच्यामध्ये सेल्फ पॉलिनेशन होण्याचे चान्सेस काय होतील? रिड्यूस. मग अँथर आणि स्टिग्मा वेगवेगळ्या टाइमला मॅच्युअर होत असतील तर दॅट कंडिशन वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड डायकोगॅमी. आता डायकोगॅमी जेव्हा तुम्ही कन्सिडर करता तेव्हा डायकोगॅमी दोन टाइप्स मध्ये डिवाइड होते. फर्स्ट कंडिशन वॉट एव्हर इज प्रेझेंट that is called proto-andry condition. What is first condition is called proto-andry condition. And second condition, whatever is present, that is called protogyny condition. Dichogamy is divided into proto-andry and protogyny. When you talk about the proto-andry condition, in proto-andry condition, the anther, whatever is present, that anther mature first before the stigma. So anther whatever is present, तो anther सर्वात पहिले मॅच्युअर होतो स्टिग्माच्या. प्रोटो एंट्री कंडिशन कन्सिडर करत असाल तर प्रोटो एंट्री कंडिशनचं एक्झाम्पल जे आहेत ते नीट पॉईंट ऑफ व्ह्यूने नीट लक्षात ठेवा. द प्रोटो एंट्री इज कन्सिडर टू बी एक्झाम्पल disc florets of sunflower, disc floret of sunflower, that is considered to be example of which entry condition? Proto-entry condition. प्रोटोगायनी कंडिशनला कन्सिडर करत असाल ना तर प्रोटोगायनी कंडिशन मध्ये कोण मॅच्युअर होईल? स्टिग्मा बिफोर अँथर. सो इफ यू सपोज टू कन्सिडर स्टिग्मा, इफ स्टिग्मा मॅच्युअर फर्स्ट, स्टिग्मा मॅच्युअर फर्स्ट आणि मग अँथर मॅच्युअर होत असेल तर दॅट कंडिशन वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कन्सिडर टू बी प्रोटोगायनी. Protogyny condition, when you're supposed to consider, the example of protogyny is considered to be gloriosa plant. Which plant? Gloriosa. So when you talk about the dichogany is considered to be the different maturation time of anther and stigma. And dichogamy is divided into two types: proto-andry condition and protogyny condition. If the anther mature first, that is called proto-andry condition, बरोबर आहे. And if the stigma mature first, that is called protogyny condition. Proto-andry मध्ये example disc florets of sunflower and protogyny का example is gloriosa. आता हे दोन आउटब्रीडिंग डिव्हाइसेस सांगा. पहिला आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कोणता होता? युनिसेक्शुअलिटी. फ्लावर स्वतःला आयदर मेल ठेवतो किंवा फिमेल ठेवतो, बायसेक्शुअल राहत नाही. या कंडिशनला कोणती कंडिशन म्हणतात? डायोशियस कंडिशन. मोनोशियसचं एक्झाम्पल आपण डिस्कस केलं मेज आणि डायोशियस. थर्ड आउटब्रीडिंग डिव्हाइस कन्सिडर करत असाल तर वॉट एव्हर द थर्ड आउटब्रीडिंग डिव्हाइसेस इज प्रेझेंट, मी तुम्हाला सांगितलं होतं थर्ड आउटब्रीडिंग डिव्हाइस वेन यू कन्सिडर दॅट इज कॉल्ड प्रीपोटेन्सी. व्हॉट इज द थर्ड आउटब्रीडिंग डिव्हाइस इज कॉल्ड प्रीपोटेन्सी. पण आता मला एक गोष्ट सांगा, जेव्हा तुम्ही प्रीपोटेन्सी या शब्दाकडे येतात तेव्हा प्रीपोटेन्सी दॅट डज मीन दॅट द पोलन ग्रेन ऑफ अदर फ्लावर, पोलन ग्रेन ऑफ other flower germinates rapidly, त्यामुळे एखादा पर्टिक्युलर फ्लावर असेल, लेट अस सपोज कन्सिडर करा, आणि त्या फ्लावर वरती दुसऱ्या फ्लावरचा आलेला पोलन ग्रेन लवकर जर्मिनेट होतो, पण त्या पर्टिक्युलर फ्लावरचा स्वतःचा पोलन ग्रेन लवकर जर्मिनेट होत नाही. असं जर मेकॅनिझम असेल तर दॅट इज कॉल्ड प्रीपोटेन्सी. आणि प्रीपोटेन्सीला कन्सिडर करत असाल तर प्रीपोटेन्सीचं एक्झाम्पल वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड ऍपल. सो इट इज समथिंग लाईक दॅट की स्वतःचा पोलन ग्रेन त्याच्यावर जर्मिनेट होत नाही, बाहेरून आलेला एखादा पोलन ग्रेन असेल तर तो रॅपिडली जर्मिनेट होतो. प्रीपोटेन्सी नंतर कन्सिडर करत असाल तर दुसरं मेकॅनिझम जे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे, दॅट मेकॅनिझम इज कन्सिडर टू बी हेटेरोस्टाइली. व्हॉट इज इट कॉल्ड? हेटेरोस्टाइली. हेटेरोस्टाइली या मेकॅनिझमला कन्सिडर करत असाल तर दिस मेकॅनिझम वॉट एव्हर इज प्रेझेंट, या मेकॅनिझम मध्ये देअर विल बी डेव्हलप डिफरंट लेंथ ऑफ स्टाईल,
डिफरंट लेंथ ऑफ स्टाईल. ऍक्च्युली या मेकॅनिझमला लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की जेव्हा एंजिओस्पर्म मध्ये फ्लावर्स डेव्हलप होतात तेव्हा ते पर्टिक्युलर जे फ्लावर्स आहेत ते डिफरंट डिफरंट लेंथचे स्टाईल किंवा अँथर किंवा फिलामेंट्स तयार करतात. दॅट कंडिशन वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज नथिंग बट कॉल हेटेरोस्टायली. हेटेरोस्टायली कन्सिडर करत असाल तर हेटेरोस्टायली तुम्हाला प्राइमरोज किंवा प्राइमोला प्लांट्स मध्ये बघायला मिळेल. सो याचं एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर दॅट एक्झाम्पल इज कन्सिडर टू बी प्राइमोला प्लांट. विच प्लांट? यस, प्राइमोला. मग जर समजा अदर फ्लावरचा पोलन ग्रेन लवकर जर्मिनेट होत असेल दॅन द सेल्फ पोलन ग्रेन दॅट इज कॉल्ड प्रीपोटेन्सी. प्रीपोटेन्सीचे एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर ऍपल. आणि दुसरं मला सांगा की एकच पर्टिक्युलर फ्लावर आहे तो डिफरंट लेंथची फिलामेंट किंवा डिफरंट लेंथचे स्टाईल डेव्हलप करतोय. म्हणजे एक प्लांट आहे तो डिफरंट डिफरंट फ्लावर्स तयार करतोय. त्याच्यावरती प्रेझेंट असणारे स्टाईल अँथर हे डिफरंट डिफरंट लेंथचे आहेत. त्यामुळे सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होतो. दॅट इज नथिंग बट कॉल्ड एज विस्टायली, हेटेरोस्टायली. आता हेटेरोस्टायली नंतर कन्सिडर करत असाल तर अदर व्हॉट एव्हर द मेकॅनिझम इज प्रेझेंट याचा शब्द थोडासा व्यवस्थित लक्षात ठेवा. दॅट इज कॉल्ड एज हर्कोगॅमी. What is the another mechanism is present? That is called hercogamy. When you talk about the word that is called as hercogamy, hercogamy means hidden. Whatever the plant is present किंवा whatever the flower is present जो hercogamy follow करतोय या पर्टिक्युलर hercogamy मध्ये there will be natural physical barrier, natural physical barrier, and that particular natural physical barrier is present विदिन द फ्लावर का सेक्स ऑर्गन. मे बी सेक्स ऑर्गन हिडन राहत असतील किंवा सेक्स ऑर्गनचं स्ट्रक्चर असं असेल की ज्यामध्ये त्यांचं पॉलिनेशन होऊ शकत नाही. मग नॅचरल फिजिकल बॅरियर सेक्स ऑर्गन्स भोवती डेव्हलप होतात. दॅट इज कॉल्ड हर्कोगॅमी. आता हर्कोगॅमीला कन्सिडर करत असाल ना तर हर्कोगॅमीचं एक एक्झाम्पल लक्षात ठेवा. दॅट इज कन्सिडर टू बी सीन इन केस ऑफ कॅलाट्रॉपिस. सीन इन केस ऑफ कॅलाट्रॉपिस. तुम्ही कॅलाट्रॉपिसला कन्सिडर करत असाल ना तर कॅलाट्रॉपिस मध्ये पेंटॅगोनल स्टिग्मा तयार होतो. कोणता स्टिग्मा? पेंटॅगोनल स्टिग्मा. आणि हा पर्टिक्युलर जो पेंटॅगोनल स्टिग्मा आहे तो पेंटॅगोनल स्टिग्मा पोलन ग्रेनला स्वतःच्या पोलन ग्रेनला डिपॉझिट होण्यापासून प्रिव्हेंट करतो. दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड एज हर्कोगॅमी. आणि हर्कोगॅमी नंतर लास्ट आउटब्रीडिंग डिव्हाइस कन्सिडर करत असाल तर लास्ट आउटब्रीडिंग डिव्हाइस वॉट एव्हर इज प्रेझेंट दॅट इज कॉल्ड सेल्फ स्टेरिलिटी. सेल्फ sterility, or whatever this particularly present that is also considered to be self incompatibility. Self incompatibility. आता सेल्फ स्टेरिलिटी किंवा सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी असेल तर या पर्टिक्युलर मेकॅनिझमला लक्षात ठेवताना लक्षात ठेवा की हा मेकॅनिझम जेनेटिक मेकॅनिझम आहे. दिस इज कन्सिडर्ड टू बी जेनेटिक मेकॅनिझम. या पर्टिक्युलर मेकॅनिझम मध्ये वॉट एव्हर द सेल्फ पोलन ग्रेन इज प्रेझेंट, the self pollen grain whatever is present, that particular self pollen grain will fail to germinate on the self flower. आपल्याच फ्लावर वरती तो पर्टिक्युलर जो पोलन ग्रेन आहे तो पोलन ग्रेन जर्मिनेट होऊ शकत नाही. अशी कंडिशन जर असेल तर त्याला सेल्फ स्टेरिलिटी किंवा सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी म्हणतात. या टाईपचं मेकॅनिझम कन्सिडर करत असाल तर हे मेकॅनिझम तुम्हाला टोबॅको प्लांट मध्ये बघायला मिळेल. इट इज शोन सीन इन केस ऑफ यू कॅन से दॅट टोबॅको. किंवा दुसरा प्लांट कन्सिडर करत असाल तर थिया प्लांट. विच प्लांट? थिया प्लांट. यांना कन्सिडर करत असाल तर दे विल शो सेल्फ स्टेरिलिटी. मग मला एक गोष्ट सांगा की नॅचरल फिजिकल बॅरियरने सेक्स ऑर्गन्स वॉट एव्हर इज प्रेझेंट ते हिडन होत असतील, एक्सपोज होत नसतील आणि सेल्फ पॉलिनेशन अवॉइड होत असेल तर दॅट मेकॅनिझम इज कॉल्ड एज हर्कोगॅमी. आणि इफ यू सपोज टू कन्सिडर की जेनेटिक मेकॅनिझमने सेल्फ पॉलिनेशन अवॉइड केलं जातं, स्वतःचा पोलन ग्रेन त्या पर्टिक्युलर फ्लावर वरती जर्मिनेट होत नाही, दॅट इज कॉल्ड सेल्फ स्टेरिलिटी किंवा सेल्फ यू कॅन से इनकॉम्पॅटिबिलिटी. एक्झाम्पल इज कन्सिडर टू बी टोबॅको किंवा थिया प्लांट. आता हे सगळे जे आपण डिस्कस केले हे आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस होते. आता या आउट ब्रीडिंग डिव्हाइसेसला लक्षात ठेवताना थोडंसं एकदा सगळे आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस शॉर्ट मधले डिस्कस करू. मी तुम्हाला सांगितलं होतं आउट ब्रीडिंग डिव्हाइस डिस्करेज सेल्फ पॉलिनेशन अँड प्रमोट क्रॉस पॉलिनेशन. मग आउट ब्रीडिंग डिव्हाइसेसला कन्सिडर करत असाल तर आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस मध्ये पहिला मेकॅनिझम कोणता होता सांगा? युनिसेक्शुअलिटी. बरोबर आहे. सेकंड आउट ब्रीडिंग डिव्हाइस कन्सिडर करत असाल तर सेकंड आउट ब्रीडिंग डिव्हाइस इज कन्सिडर टू बी डायकोगॅमी. Second outbreeding device is considered to be dichogamy. Dichogamy, when you're supposed to consider, it is again two. First condition, whatever is present, that is called
Andry condition. Which Andry condition? Proto-Andry condition. And second, whatever is present, that is nothing but called proto-gyne condition. Okay. After that, when you're supposed to consider dichogamy, there will be discuss prepotency. Which condition? Prepotency condition. Okay. त्यानंतर आपण डिस्कस केली कंडिशन आठवा हेटेरोस्टाइली. हेटेरोस्टाइली बरोबर आहे. हेटेरोस्टाइली नंतर आपण डिस्कस केलं हर्कोगॅमी. हर्कोगॅमी आणि हर्कोगॅमी नंतर शेवटचा आउटब्रीडिंग डिव्हाइस जो आहे दॅट इज कॉल्ड सेल्फ इनकम्पॅटिबिलिटी. सेल्फ स्टेरिलिटी किंवा सेल्फ इनकम्पॅबिलिटी. आता युनिसेक्शुअलिटीला कन्सिडर करत असाल तर युनिसेक्शुअलिटीमध्ये फ्लावर रिमेन्स युनिसेक्शुअल. या कंडिशनला कन्सिडर करत असाल तर कोणती शियस कंडिशन म्हणतात? डायोशियस कंडिशन. आणि डायोशियस कंडिशन वेन यू सपोज टू कन्सिडर डायोशियस कंडिशन का एग्जाम्पल एनीबडी पपया बरोबर आहे. and second example when you supposed to consider that is called mulberry. Second example is mulberry. The next whatever the outbreeding device is present that is called dichogamy. Dichogamy ला consider करत असाल तर anther and stigma will be mature at different time. त्यामध्ये anther first mature होत असेल तर proto-andry आणि proto-andryचं एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर proto-andryचं एक्झाम्पल disc florets. Disc florets of which flower? Sunflower. ओके. त्यानंतर प्रोटोगायनी मध्ये स्टिग्मा मॅच्युअर होतो फर्स्ट बरोबर आहे. द एक्झाम्पल इज कन्सिडर टू बी ग्लोरिओझा प्लॅन. कोणता प्लॅन? ग्लोरिओझा. बरं प्रीपोटेन्सी मध्ये अदर फ्लावर वॉट एव्हर इज प्रेझेंट त्याचा पोलन ग्रेन जर्मिनेट होतो दॅन सेल्फ फ्लावर अँड दॅट एक्झाम्पल इज कन्सिडर टू बी ऍपल. व्हॉट इज द एक्झाम्पल? ऍपल. हेटेरोस्टाईलीला कन्सिडर करत असाल तर हेटेरोस्टाईलीमध्ये डिफरंट लेंथ ऑफ स्टाईल किंवा डिफरंट लेंथ ऑफ फिलामेंट्स डेव्हलप होतात. त्याचं एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर प्राइमुला प्लांट किंवा प्राइमरोज. हर्कोगॅमीला कन्सिडर करत असाल तर हर्कोगॅमीमध्ये सेक्स ऑर्गन्स वॉट एव्हर इज प्रेझेंट ते हिडन राहतात किंवा ते यू कॅन से दॅट पॉलिनेशन प्रिव्हेंट करतात. सो सेक्स ऑर्गन्स मध्ये नॅचरल फिजिकल बॅरियर असेल तर दॅट इज कॉल्ड हर्कोगॅमी. हर्कोगॅमीचं एक्झाम्पल कन्सिडर करत असाल तर हर्कोगॅमीमध्ये कॅलाट्रॉपिसचं एक्झाम्पल लक्षात ठेवा. कॅलाट्रॉपिस एक्सक्यूज मी ओके कॅलाट्रॉपिस आणि कॅलाट्रॉपिसला कन्सिडर करत असाल तर कॅलाट्रॉपिस काय करतो? पेंटागोनल स्टिग्मा तयार करतो. पेंटागोनल स्टिग्मा आणि तो पेंटागोनल स्टिग्मा तयार करत असेल तर एक्झाम्पल इज कन्सिडर टू बी कॅलाट्रॉपिस टू प्रिव्हेंट द सेल्फ पॉलिनेशन. आणि सेल्फ इनकॉम्पॅबिलिटी हा जेनेटिक डिव्हाइस आहे. त्याचा एक्झाम्पल लक्षात ठेवताना लक्षात ठेवा टोबॅको बरोबर आहे. आणि सेकंड एक्झाम्पल मी तुम्हाला सांगितलं थिया प्लॅन. हे सगळे एक्झाम्पल बाळा हो व्यवस्थित लक्षात ठेवा. मग आउटब्रीडिंग डिव्हाइसेस कडे आला तर आउटब्रीडिंग डिव्हाइसेस मध्ये युनिसेक्शुअलिटी पपया मल्बेरी डायोशियस कंडिशन. डायकोगॅमीला कन्सिडर करत असाल तर प्रोटोअँड्री प्रोटोगायनी. प्रोटोअँड्री मध्ये डिस्क फ्लोरेट्स ऑफ सनफ्लावर. प्रोटोगायनी मध्ये ग्लोरिओझा. प्रीपोटेन्सी का एग्जाम्पल ऍपल. हेटेरोस्टाइली का एग्जाम्पल प्राइमुला. हर्कोगॅमी का एग्जाम्पल कॅलाट्रॉपिस पेंटागोनल स्टिग्मा आणि सेल्फ इनकॉम्पॅबिलिटी इज कन्सिडर टू बी टोबॅको आणि थिया. दॅट इज कन्सिडर टू बी आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस. आता आउट ब्रीडिंग डिव्हाइसेस झाल्यानंतर इथून पुढे आपल्याला पोलन ग्रेन स्टिग्मावरती डिपॉझिट झाल्यानंतर कोणते मेकॅनिझम करतो त्या मेकॅनिझमला डिस्कस करायचं. पोलन ग्रेन जर आला आणि तो पोलन ग्रेन जर स्टिग्मावरती डिपॉझिट होत असेल तर तिथून तो पोलन ट्यूब तयार करतो आणि मेल गॅमेट्स कॅरी करतो. या रिॲक्शनला पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणतात. कोणती इंटरॅक्शन? पोलन पिस्टिल इंटरॅक्शन. आणि ऑफकोर्स मेल गॅमेट्स दोन असतात. ते फ्यूज झाल्यानंतर जे फर्टिलायझेशन होतं दॅट इज कॉल्ड डबल फर्टिलायझेशन. आता उद्या आपण जो व्हिडिओ बघू त्या व्हिडिओमध्ये आपण हे दोन टॉपिक डिस्कस करू. एक पोलन पिस्टिल इंटरॅक्शन आणि दुसरी डबल फर्टिलायझेशन. आउट ब्रीडिंग डिव्हाइसेसचे सगळे एक्झाम्पल वाटल्यास तर स्क्रीनशॉट घेऊन पाठ करा. पहिला युनिसेक्शुअलिटी, डायकोगॅमी, प्रीपोटेन्सी, हेटेरोस्टाइली, हर्कोगॅमी आणि सेल्फ इनकॉम्पॅटिबिलिटी. फ्लावर युनिसेक्शुअलिटी. डिफरंट मॅच्युरेशन टाइम डायकोगॅमी. यू कॅन कन्सिडर दॅट की अदर फ्लावरचा पोलन ग्रेन लवकर जर्मिनेट होतो बेटा दॅट इज कॉल्ड प्रीपोटेन्सी. डिफरंट लेंथ ऑफ स्टाईल हेटेरोस्टाइली. हर्कोगॅमी मध्ये नॅचरल फिजिकल बॅरियर फॉर सेक्स ऑर्गन बरोबर आहे. आणि जेनेटिक असेल जेनेटिक मेकॅनिझमने पोलन ग्रेनचं जर्मिनेशन अवॉइड केलं जात असेल तर दॅट इज कॉल्ड सेल्फ इनकॉम्पॅबिलिटी. नोट्समधून हा टॉपिक व्यवस्थित वाचून बघा. ठीक आहे. बाकीचं उद्या आल्यावर डिस्कस करू.